चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण दीप अमावस्या याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. आषाढ महिन्याच्या शेवटी जी अमावस्या येते तर त्या अमावस्येला आपण दीपपूजन करत असतो. आपल्या संस्कृतीतील अनेक सण व्रत वैकल्ये केली जातात. अतिशय पवित्र आणि थोर अशी हिंदू संस्कृती आहे आपली. आपल्याकडे आषाढी अमावस्यानंतर आहारात बदल केला जातो आणि या दिवसाला गतहारी असेही म्हटले जाते. गतहारी अमावस्या म्हणजेच जो आहार गेलेला आहे आणि जो आपण आता वर्ज करणार आहोत तर त्याला गतहारी असे म्हटले जाते. आपल्या प्रत्येक सणांची नावे ही संस्कृतवर आधारित आहेत. या दीप अमावस्येला गटारी म्हणून ओळखले जाते, पण गटारी हा शब्द चुकीचा आहे, तर तो गतहारी असा शब्दप्रयोग आहे. पावसाळी वातावरणात मांसाहार नाही पचत, त्याचबरोबर प्राण्यांचा हा प्रजननाचा काळ असतो. याच काळात जर प्राण्यांची हत्या झाली तर नवीन प्राणी जन्माला येणार नाहीत, म्हणून निसर्गचक्रावर देखील याचा परिणाम होतो. त्याचबरोबर कोळी बांधव देखील या काळात मासेमारी करत नाहीत, कारण पावसाळा संपल्यानंतर ते मासेमारीसाठी जात असतात आणि अशी बरेचशी कारणे आहेत. त्यामुळे देखील मांसाहार या काळात बंद केला असतो, वर्ज केला जातो, म्हणून याला गतहारी असे म्हणतात. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते आणि पूजा करण्यापूर्वी आपल्याला वास्तूतील सर्व कोपरे अगदी स्वच्छ करावे, केर कचरा काढावा. त्यानंतर मग आपल्याकडे जेवढे दिवे असतील ते सर्व स्वच्छ धुवायचे असतात. त्यानंतर सर्वत्र घरात गोमूत्र शिंपडायचे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून ही पूजा करायची असते आणि ही पूजा संध्याकाळीच करायची आहे. आपल्याला एक चौरंग असेल किंवा पाट असेल तर त्यावर वस्त्र अंथरायचे. त्या आजूबाजूला रांगोळी काढायची. त्यानंतर तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे तांदळाची रास त्या अंथरलेल्या वस्त्रावर मांडायची आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे 5 दिवे असतील तर 5 छोट्या छोट्या तांदळाच्या रास करायच्या, त्यावर हळदी कुंकू वाहायचे. त्यानंतर मग त्यावर दिवे ठेवायचे. दिव्यांमध्ये वात ठेवून तेल किंवा तूप टाकल्यानंतर ते दिवे प्रज्वलित करायचेत. तुमच्याकडे जेवढे दिवे असतील ते सर्व दिवे प्रज्वलित करायचे. त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू, फुलं व्हायची, उदबत्ती, धूप दाखवायचे. तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा देखील व्हायच्या आहेत, कारण दुर्वा ह्या वंशवृद्धीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे तुम्ही देखील अर्पण करू शकतात. त्यानंतर घरात तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना ओवाळायचे आहे, त्यांचे औक्षण करायचे आहे. मग जेवणाचा पूर्ण नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. तर ती प्रार्थना करताना एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा: दीप सूर्याग्नी रूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहान मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव. हा मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे: दीप देवता, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर, असा याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने आपण दिव्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकायची आहे. त्यामुळे आयुर, आरोग्य व लक्ष्मी यांची प्राप्ती होत असते. त्याचबरोबर आपल्या घरात सुख, शांती, संपत्ती, समृद्धी राहते आणि आपले मन देखील अतिशय प्रसन्न राहते. अशा पद्धतीने सर्व दिव्यांची अगदी पंचोपचारे पूजा करायची. त्यानंतर मग दिव्यांची कहाणी आहे ती ऐकायची. तर ती कहाणी आता पाहूया. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असे ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने म्हणजेच आईने भावाला दिले वचन मोडले हे गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली.
एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्याने केले. अशा रीतीने फक्त तिच्या घरात लक्ष्मी राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणाच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. त्यांची भरभराट झाली. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे. तुम्ही देखील दीप अमावस्येच्या दिवशी छानपैकी दिव्यांची पूजा करायची आहे आणि दिव्यांसाठीचा मंत्र बोलायचा. तसेच दीप अमावस्येची कथा वाचायची आहे. सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सर्वांच्या घरात सुख, शांती, संपत्ती, समृद्धी राहो आणि सर्वांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.